पाकिस्तानच्या राजधानीत तुम्ही आहे आता, तिकडे काय करायला गेलाय मित्रांनो? आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत विशाल मारकळजी, काय करायला गेलाय सांगा? ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे आता मराठीमधून आहेत. ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे. म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे. 1000हूनही अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता. खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे. मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. मित्रांनो, फाल्गुन महिन्यातली ही अमावस्या माझ्यासाठी खूप विशेष ठरली. आणि विशेष का ठरली? कारण मी गेलो होतो मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या सभांगड्यांना पेन्शन द्यायला. आणि पेन्शन देताना मला अनेक असे चांगले अनुभव आले. खरोखर काल गुरुवार होता, आणखीन अमावस्या होती. अमावस्याला मी दर अमावस्याला ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या सभांगड्यांना पेन्शन द्यायला जातोय. तर खरोखर इतके चांगले अनुभव आले, तुम्ही बघा आठवणीनं. प्रत्येक अनुभव यातला चांगला आहे मित्रांनो. तुम्ही सगळे अनुभव बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. जय बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो निघूया, चला. जय बाळूमामांच्या नावानं चांगलं. ब्रह्मांड नायक श्री बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो, खरंच हा प्रवास खूप सुंदर वाटतो मला, कारण दर अमावस्याला एक वेगळी पर्वणी माझ्यासाठी असते. ती म्हणजे मामांच्या सवंगड्यांना, म्हणजे मामांच्यावर ज्यांनी ज्यांनी बकरं राखली, मामांच्या अवतार कार्यात जे जे लोक त्यांच्यावर होते त्यांच्याबरोबर राहून त्यांचे ख्याले खुशाले विचारून त्यांना 1001 रुपये पेन्शन देऊन मला यायचं असतं. आणि खरोखर मी आलो आहे पहिल्यांदा मित्रांनो इथं कामते मामांच्या घरी. आपण कामते मामांना पेन्शन आदेश सुपूर्द करूया. नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मी आता आलो आहे अलाहाबाद येथे चिमाजी कामते मामांच्याकडे, आणि त्यांना आपण ह्या महिन्याची पेन्शन सुपूर्द करूया. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. विठ्ठलदेवाच्या नावानं चांग भलं. हंसनाथांच्या नावानं चांग भलं. महादेवांच्या नावानं चांग भलं. महालिंगाच्या नावानं चांग भलं. सगळ्यांच्या नावानं चांग भलं. इथे मित्रांनो ग्रंथ आहेत, सगळे वाचतात त्याने ग्रंथ. हे बहुतेक हे गोव्याचं नव्हे शिड, गोव्याचं काय? गोव्याला गेलो त्यावेळेचं, गोव्याला गेलो त्यावेळेचं काय नाव आहे? नाव नाही त्याच्यावर काय एवढं? हा, डिचोले गोवा, लाखेरे डिचोले. आणि मित्रांनो इथं आपलं कॅलेंडर सुद्धा आहे लावलं याने. आणि तब्येत बरी आहे? तब्येत बरी आहे काय? जय बाळूमा. आणि काय मुलाखत घ्यायला एकदा येणार आहे? होय, बघूया कधी यायचं सांगतो तुम्हाला. हां मित्रांनो, कामते मामांच्यातनं मी निघालो कापशीमध्येच बरकाळे आजींच्याकडं. बरकाळे आजींना खरोखर तिथं गेल्यानंतर जाताना मी त्यांना खाऊ घेतलं होतं. यावेळेला काय माहीत का खायला घेतलं होतं. कामते मामांना कधी कधी मी वडापाव वगैरे घेऊन जातोय, पण आजींना आज मला काय वाटलं का की खाऊ घ्यावं, असं खाऊ घेतलो आणि निघालो तिकडं. आणि तिथं गेल्यानंतर मला समजलं की बरकाळे आजी खुर्चीवरून पडल्या होत्या, आणि खुर्चीवरून पडून त्यांच्या कमरेला थोडंफार लागलेलं आहे, आणि त्यांना आता उठता बसता येत नाही. खरंच इतकं म्हणजे गहिवरून आलं. तुम्ही बघा व्हिडिओ. ज्याने मामांसाठी अख्खं आयुष्य वेचलं, ज्याने मामांच्यावर नितांत प्रेम केलं, भक्ती केली, ज्यांनी मामांच्या तळावर राहून दुरड्या सोडण्याचं काम केलं. मामा ज्या ज्या वेळेला दुरड्या येत होते त्यावेळेला बरकाळे आजींना पारूबाई म्हणून बोलवत होते, दुरड्या सोडे म्हणून बोलवत होते. आणि देवाची भक्ती कशी असावी याचं उत्तम प्रतीक म्हणजे आमच्या पार्वतीबाई बरकाळे आजी. हां 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 मित्रांनो, आजी जरा पडलेत ह्याच्यावरून, खुर्चीवरून. त्यांना जरा कमरेला जरा लागलं आहे.
मी या ठिकाणी मित्रांनो जास्त व्हिडिओ केला नाही, कारण मी त्यांच्याबरोबरच बोलत बसलो, त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांच्याबरोबरच थांबलो पूर्ण वेळ आणि मी निघालो पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, मी आलो आहे आता सत्यवाईंच्या मंदिरामध्ये आणि सत्यवाईंच्या मंदिरासमोरच इथं त्यांच्या भाची इथं नारळ विकत बसलेले आहेत. तर त्यांना आपण पेन्शन सुरू केलेले आहे, तर त्यांनाही आपण पेन्शन देऊया. नमस्कार, जय बाळूमा. आपण बरकाळे आजींना आता पेन्शन देणार आहोत. बरकाळे आजी आहे तिथं, त्यांना पेन्शन आपण देणार आहोत. जय बाळूमा. जेव्हा लवकर आम्हाला लांब देत. मला आजपर्यंत हा पडलेला प्रश्न आहे की ह्या प्रश्नाची उकलच होत नाही. यक्ष प्रश्न म्हणावा असंच आहे की सत्यवाईंच्या भाची आणि ह्या सत्यवाईंच्या मंदिरासमोरच कसं काय नारळ विकत बसलेले आहेत. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर माहीत असेल तर तुम्हाला याविषयी काय बोलायचं असेल तर कमेंट करू शकता. मला एक कॅमेरामॅनची गरज आहे मित्रांनो. खरंच कोणतरी असेल तर इच्छुक असेल कॅमेरा वर्क करण्यासाठी, कॅमेरा धरण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी, तर नक्की मला कॉल करा. फार अवघड होतं अशा ठिकाणी कुणाला हे कॅमेरा घेऊन उभा करायला. तर कुणाला कोण इच्छुक असेल तर सांगा. चालू आहे बघा. नमस्कार, मेटके येथील सत्यवाईंच्या मंदिरामध्ये आपल्या कुटुंबातील सहज भेटत आपण. माझे नाव वैभव साबळे, सध्या राहणार खडकेवाडा. राऊत सरांचे व्हिडिओ फार छान वाटतात आणि आम्ही सारखं पाहतो. मध्ये अकोलमध्ये भेट होती, बऱ्याच वर्षांना आज परत भेटतो. हो हो, बऱ्याच वर्षांनी त्या अकोलकडे महापुरुष चळवळ त्यावर भेटलो होतो. हा, बराच मामांच्याकडे हेच कधीपासून हे आवडलं. मामांचं पूर्वी आम्ही अकोल, मुळगावचं अकोल तेव्हापासून माहीत आहे. तर तुमच्या व्हिडिओमुळे जास्त त्याच्यात हे आलं. होय. जय बाळू. जय बाळू. तब्येत कशी आहे सांगा. बरं आहे तब्येत? हां, काय अडचण नाही. बरं, जय बाळू. मग आणि काय विशेष? बरं आहे सगळं. किती वाजेपर्यंत झोपला रात्री? रात्री बसलं सर. चला, जय बाळू. मित्रांनो, काल जे परवा मला झाडं दिली होती ती झाडं इथं मेजरमेंट लावल्यात बघा. आम्ही परवा एका ठिकाणी गेलो होतो तर हे झाड हे झाड असं आहे, श्री महालक्ष्मीच्या हातात जे फळ बघताय तुम्ही अंबाबाईच्या हातामध्ये, त्या फळाचं हे झाड ते आम्हाला आमचे केनवड्याचे एक मित्र आहेत त्यांनी दिलं आहे. मेजरमेंट लावल्यात आणि इकडं सुद्धा 2 झाडं लावल्यात त्यांनी बाहेरच्या बाजूला. मामांच्याकडे घ्या. मोबाईल धरायला धरा, इकडे मोबाईल धरा. मोबाईल धरा धरा, फक्त धरा. आता हे केलं सगळं. कुणीकडे धरू? असं असं धरा. दिसतं काय? वरचा फोटो पण दिसायला पाहिजे. वर पाहिजे. हा, असं पाहिजे. असं. हा, झालं बघा. दिसतोय दिसतोय. खाली करा. बस. बाळूमांच्या नावानं चांग भल, देवाच्या नावानं चांग भल, चांग भल. चांग भलं. कॅमेरामॅन इकडे आहेत. माणसंच नाहीत, कॅमेरा धरायलाच कोण नाही. त्यासनीच कॅमेरा धरायला सांगून. जय बाळू. बाळूमांच्या नावानं सांग. इथं पांगिरे बुद्रुक या गावामध्ये मी फेगडे मामांच्याकडे आलो होतो आणि इथं आल्यानंतर मला आपल्या कुटुंबातील सहज भेटत आपण ओळख करून घेऊया. मी सूरज भगत यांचा व्हिडिओ सगळं प्रत्येक पूर्ण व्हिडिओ पाहतोय. त्याने आता दिसतं आमच्या गावामध्ये आलेले आहेत. म्हणजे भेट घ्यायसाठी मी मामांची आवड कधीपासून लागली? मामांची आवड लहानपणापासून, शाळेला असल्यापासून आवड. तुम्ही काय करताय? मी हॉस्पिटलमध्ये काम. हेच गाव तुम्ही? पांगीरमध्ये. एवढ्या लांब न तुम्ही बघून परत रिटर्न? परत तुम्हाला मी ते वड्याच्या करतो.
खरंच व्हिडिओ असे बाळूमामाच्या नावानं चांगलं चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. मित्रांनो आपलं यूट्यूब कुटुंब झालेलं आहे 1,74,000 लवकरात लवकर खाली बटन सबस्क्राईब दाबा जेणेकरून आपल्याला ते पुढे अजून वाढवता येईल. मित्रांनो आपल्याच कुटुंबापैकी एक सदस्य विशाल मारकड जे मुंबईचे आहेत तर ते गेले आहेत पाकिस्तानला जे आता ICC टुर्नामेंट सुरू आहे ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे तर त्या ट्रॉफीचं शूटिंग करायला ते गेले तिथं आणि तिथून त्याने मला व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल अशा वेळेला आला ज्या वेळेला मी पेन्शन वाटप करत फिरत होतो आणि मी पोचलो पांगिरे बी बुद्रुक या गावामध्ये त्यामध्ये तिथं निवृत्त फेगडे मामांना मी पेन्शन देत होतो त्याच वेळेला नेमका त्यांचा कॉल आला आणि पाकिस्तानातून लाईव्ह कॉल आल्यावर नंतर काय काय झालं ते आपण आता बघूया. पाकिस्तानची राजधानी पाकिस्तानच्या राजधानी तुम्ही आहे आता तिकडे काय करायला गेलाय मित्रांनो आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत विशाल मारकड जे काय करायला गेलाय सांगा तिकडं ICC चॅम्पियन जरा दाखवा ग्राउंड दाखवा की आम्हाला नॅशनल अँथमची प्रॅक्टिस हां 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 किती वाजता मॅच आहे हां हां ही लोक बसायची जागा होय कॉमेंट्री सांगतात मॅच सुरू असताना ते सांगतात बोलतात ते तुमचा कॅमेरा दाखवा की जरा मित्रांनो विशाल येत होतं कॅमेरामॅन आणि विशेष म्हणजे बघा पाकिस्तानमध्ये भंडारा लावून आहेत विशेष गोष्ट आहे लय विशेष गोष्ट आहे पाकिस्तानमध्ये तुम्ही एकटे जायचा भंडारा लावून एकटाच आहे सांगा कपाळ घेऊन लावायची तिथे एवढी चिखली पण लावते म्हणते हे इथं काय तुमचे हे ऑडिटोरियम काय कॅमेरा इकडे बघा स्पष्ट दिसतोय की घास बघितल्यासारखं विशालजी मला सांगा पाकिस्तानमध्ये तुम्ही आता भंडारा लावून आहेसा तुम्हाला लोक तिथले काय म्हणत नाहीत असं म्हणजे काय भंडारा लावून आहे म्हणजे असं त्याच नाही समजत नाही असं हिंदूंचं आहे असं समजत नाही इंडियन आहे असं समजत नाही मग इथं लिहूनच आलं कसं वाटतंय पाकिस्तानामध्ये ते ना पाकिस्तानमध्ये भंडारा लावून फिरताना कसं वाटतंय चांगले आहेत पॉलिटिक्समुळे मी तेच म्हणतोय तुम्ही तिथे राहून ओळखलं जय बाळूमामा बरायचा काय अच्छा चल रहा है क्या हाँ बढ़िया है बढ़िया आ जाइए इधर भंडारा उत्सव है अभी बाबूमा जी का भंडारा उत्सव है अगले महीने हाँ ते ना विशालजी तुम्ही भंडारा लावून कसं काय थांबला सांगा तिथे पाकिस्तानात भंडारा कसं काय लावला सांगा तुम्ही भंडारा कसं काय लावला म्हटलं पाकिस्तानात रोज आहेच की असतं चला निवांत चला या भंडारा उत्सवला आला तर या अजून किती दिवस आहेत मॅचेस 10 मित्रांनो विशालजी दर भंडारा उत्सवला 7 दिवस इकडे राहायला असतात पण आता काय होतं बघूया
यावर्षी काय आणि वर्षातून एक वेळ ते बकरी राखतात. वर्षातून एक वेळ म्हणजे एक महिनाभर बकरी राखायला असेल, जसं जमल तसं, कधी महिनाभर कधी 11 दिवस, काय वर्षातून एक वेळ चुकत नाही कधी. चला विशालजी या भेटूया मग. जय बळूमांच्या नावानं चांग बोला मामांच्यावर जरा. हां रामकृष्ण आहे हायसा हाय बघा पहिलवान होते पहिलवान पाकिस्तानच्या पहिलवान पाकिस्तान कोण आहे आमचं पाकिस्तानच्या पहिलवानाबरोबर नाही पाकिस्तान पहिलवान आमच्या परदेशातल्या कुठल्या पहिलवानाबरोबर मोठं पहिलवान यायचं तिकडे यायची मोठे पहिलवान. 100-150 वर्ष पाकिस्तानचे पहिलवान इथं आहे म्हणजे मोठं आम्ही त्या लेवलचं नाही. चला जय बळूमा चांग बरं बळूमांच्या नावानं चांग बरं. अगदी योग्य वेळेला फोन केला बघा. ओके थांबा चालू राहू दे. हे पेन्शन देतो जरा तुमच्या हस्ते दिल्यासारखं होईल, होय की नाही? तुमच्या हस्ते दिल्यासारखं होईल. चालू राहू दे पेन्शन घ्यायचं तिकडे दिसतंय मित्रांनो. ऑनलाईन विशालजींच्या हस्ते पुढे काय बोला बाळूमांच्या नावानं चांग बोला, विठ्ठलदेवाच्या नावानं चांग बोला, हसनाप्पांच्या नावानं चांग बोला, मुळेमऱ्यांच्या नावानं चांग बोला, मालिंगरायाच्या नावानं चांग बोला, मंगूबाईच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, शेळ्यामेंढ्याच्या नावानं चांग बोला, आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला. बोला बाळूमांच्या नावानं चांग बोला. बरं अगदी योग्य वेळेला फोन केलाय बघा, अगदी योग्य वेळेला जास्त झालं. चला जय बाळूमा. आणि विशेष म्हणजे काळजी घ्या विशालजी. हां चला जय बाळूमा. हाय बाळूमा पाठीवर घ्या. बाळूमा पाठीवर काय घ्यायचं काम नाही. मी शरण आलो तुझ्या